हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वीचा सिलेबस ज्याच्यामध्ये थर्ड चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन्सवर. हे केमिकल रिॲक्शन्स लिहित असताना आपण केमिकल सिम्बॉल्सचा यूज करतो आणि या सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशनलाच आपण केमिकल इक्वेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये ॲरोच्या साईडला दोन्ही साईडला केमिकल जे सिम्बॉल्स असतात ते इक्वल्स असतात, म्हणजेच की केमिकल एलिमेंट्स हे बरोबर असतात. आता बघा, आपल्याला तोच काउंट हा इक्वल करायचा आहे, कारण जेव्हा पण आपण केमिकल रिॲक्शन परफॉर्म करणार तर जितका आपण केमिकल रिॲक्टंट देणार तितकाच प्रोडक्ट फॉर्म होणार. बट अशा वेळी जर आपल्याकडे केमिकल इक्वेशन बॅलन्स नसला, अशा वेळी शो होते की क्वांटिटी इन द रिॲक्टंट, जे रिॲक्टंटमध्ये क्वांटिटी असणार ते डिफर करणार क्वांटिटी इन अ प्रोडक्टमध्ये. तर अशा वेळी आपण काय करतो, हा एक टेबल आहे याचा सहारा घेतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मी एकदा विदाऊट याच्या तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. पहा, या साईडला आपल्याला काय करायचे आहे, हायड्रोजनचा काउंट आणि या साईडचा हायड्रोजनचा काउंट, तशाच प्रकारे या साईडचा ऑक्सिजनचा काउंट आणि या साईडचा ऑक्सिजनचा काउंट इक्वल करायचा आहे. आता इक्वल करण्यासाठी मी काय करणार की यांची क्वांटिटी इकडे मी वाढवणार, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे इकडच्या काही एलिमेंटवर जर प्रभाव पडत असेल तर मी पुन्हा इकडची पण क्वांटिटी वाढवू शकतो. आता पहा कशा प्रकारे, इकडे हायड्रोजनचे काउंट घेणं किती आहे 2, याचा अर्थ या साईडला पण किती आहे 2. तर याचा अर्थ हायड्रोजनचा काउंट का आहे इक्वल आहे, म्हणजे मला हायड्रोजनला पुन्हा सॉल्व्ह करण्याची गरज आहे का नाही. बट ऑक्सिजनचा जेव्हा काउंट गिनते तर मला इकडे 2 दिसतात आणि इकडे मला फक्त एकच दिसते, म्हणून मला ऑक्सिजनच्या काउंटला काय करावं लागते, वाढवायला लागते. बट जसा जसा मी ऑक्सिजनच्या काउंट वाढवतो तसे तसे काय होतात, हायड्रोजनचे पण काउंट वाढतात. तर जेव्हा मी ऑक्सिजनचे काउंट 2 करत होतो त्याच वेळी हायड्रोजनचा पण काउंट वाढला, म्हणजे वॉटर जास्त फॉर्म होत आहे तिकडे. तर वॉटर किती मिळत आहेत मला, हायड्रोजन 4 मिळत आहेत. तर हायड्रोजनचे 2 होते आणि त्याला मी 2 ने मल्टिप्लाय केला. इकडे ऑक्सिजनचा फक्त एकच होता, तर जेव्हा मी ऑक्सिजनला मल्टिप्लाय केला तर मला ऑक्सिजन किती मिळतील, या साईडला 2. बट हायड्रोजनचा जेव्हा काउंट होता याला मी 2 मल्टिप्लाय करता वेळी याला पण 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, तर हायड्रोजनचे काउंट किती झाले, 4. आता याच्यामुळे मला या साईडला पण हायड्रोजन किती बनवायला लागेल, 4. आधीचे किती आहे 2, तर मी कितीने मल्टिप्लाय करू तर 4 होणार. तर 2 ला जेव्हा मी 2 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा माझं उत्तर किती येते, 4. आता पहा, 2 गुणिला 2 4, तर हायड्रोजनचे मला किती मिळत आहेत, 2 गुणिला 2 4 मिळत आहेत. तशाच प्रकारे ऑक्सिजनचे किती मिळत आहेत, O2, म्हणजे ऑक्सिजनचे 2. तर इकडे काय होता, एकच होता हायड्रोजन ऑक्सिजनचा, तर ऑक्सिजनचा 1 गुणिला 2 2. तर ऑक्सिजनचे किती मिळाले, याही साईडला 2, याही साईडला. आता सेम गोष्टीला आपण इथं सॉल्व्ह करूया, ठीक आहे. इथं आता पहा ही स्टेप कशी आहे, पहिले आपण अॅनालाइज करतो. आपण अॅनालाइज केला, त्याच्यानंतर आपण बघितला की कोणते एलिमेंट्स कमी होते, त्याच्यानंतर आपण त्यांना अरेंज केला. मग आपल्याला माहिती चाललं की या अरेंजमेंटमुळे हायड्रोजनची अरेंजमेंट चुकलेली आहे, म्हणून आपण डबल चेक करून त्यांना काय केलं, रिव्हॅल्युएट केला. आता पहा, याच गोष्टीला आपण टेबुलर फॉर्मॅटमध्ये पण शिकू शकतो. टेबुलर फॉर्मॅटमध्ये काय आहे, आपण लिहिणार एलिमेंटची नावं हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन रिॲक्टंट साईडला किती दिसतात आणि प्रोडक्ट साईडला किती दिसतात ते लिहून घ्यायचे. किती दिसत आहेत, हायड्रोजन 2 दिसत आहेत, ऑक्सिजन किती दिसत आहेत, 2 दिसत आहेत. पण या साईडला मला हायड्रोजन किती दिसत आहेत, 2 दिसत आहेत आणि ऑक्सिजन किती दिसत आहे, फक्त एकच दिसत आहे. आता मी कितीने मल्टिप्लाय करू की माझ्याकडे ऑक्सिजन 2 झाल्या पाहिजेत 1 ला, तर मी कितीने मल्टिप्लाय करणार, 2 ने मल्टिप्लाय करणार. तर जेव्हा 2 ला मी 1 ने मल्टिप्लाय केलं, 1 ला जेव्हा 2 ने मल्टिप्लाय केला तर माझ्या ऑक्सिजनचा काउंट बरोबर आहे. बट जेव्हा हा काउंट बरोबर येत होता, जेव्हा मी इथं 2 ने मल्टिप्लाय केला तर हा जो हायड्रोजन आहे त्याला पण 2 ने मल्टिप्लाय झाला. तर 2 × 2 या साईडला किती झाले, 4 झाले. म्हणूनच मला काय करावं लागेल, हे प्रोडक्ट साईडला, सॉरी, इथं मी जेव्हा 2 ने मल्टिप्लाय केला तर पुन्हा इथं पण कितीने मल्टिप्लाय झाला, 2 ने मल्टिप्लाय झाला. अशा वेळी बट इथं किती होता, फक्त 2च राहिले. इकडे दिसत आहेत हायड्रोजनचे फक्त 2च आहेत, तर मला काय करावं लागेल, या 2 ला पण फक्त पुन्हा 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर मी काय केलं, याला पण पुन्हा 2 ने मल्टिप्लाय केला. तर आता आपण एकदा गिनू, माझ्याकडे हायड्रोजनची इकडे 4, इकडे 4, इथं ऑक्सिजनचे 2, इथं ऑक्सिजनचे 2 झालेले आहेत. याचा अर्थ रिॲक्टंट आणि प्रोडक्ट साईडला मला सारखे एलिमेंट, सारख्या अमाऊंट, नंबर ऑफ अमाऊंट काय आहे, एलिमेंटच्या ॲटमच्या सारखा झालेला आहे. हा पहा, हायड्रोजनच्या ॲटमचा किती झाला बेटा, 4 झालेला आहे. इकडे पण हायड्रोजनचे ॲटम मला किती दिसत आहेत, 4 दिसत आहेत. ऑक्सिजनचे किती दिसत आहेत, ऑक्सिजनचे 2
आणि इथं पण ऑक्सिजनचे किती दिसत आहेत मला 2 दिसत आहेत. इथं 1 आहे आणि आपण 2 ने मल्टिप्लाय केला. 1 ला किती वेळेस गिनत आहोत 2 वेळेस, तर म्हणून किती झाला आपल्याकडे तो पण 2 झाला. आता पहा, जर तुम्हाला इतकी गोष्ट समजली असेल कशा प्रकारे बॅलन्स करतो, तर तुम्ही पॉज करा आणि हे तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, जेणेकरून आपण पुन्हा आता मी जेव्हा सांगणार तेव्हा तुमचे आधीचे सॉल्व्ह झाले असतील आणि झालेले राहतील तर पुन्हा एकदा तुमची प्रॅक्टिस होणार. तर पॉज करा आणि सॉल्व्ह करण्याची कोशिश करा. ठीक आहे, झालेले आहेत. पॉज करून तुम्ही रिझ्यूम केलेला असाल मला असं वाटते. तर आता मी सांगत आहे, जर नाही झालेला असेल तर पुन्हा पॉज करून करा सॉल्व्ह आधी. ठीक आहे, तर आता पहा मॅग्नेशियम. आता मी इथं हा टेबलचा पण यूज करणार शिकवलो आता तुम्हाला. आता मी टेबलचा यूज करणार नाही. ठीक आहे, टेबल समजला तुम्हाला टेबल कसा यूज करायचं. आता पहा मॅग्नेशियमचा इथं एकच आहे. इथं किती आहेत बेटा, मॅग्नेशियमचे एकच आहेत, म्हणजे मॅग्नेशियमचा प्रश्न नाही. ऑक्सिजनचा प्रश्न आहे. ऑक्सिजनची इथं किती आहेत 2, तर मला इकडे पण किती करायला लागतील 2. तर अशा वेळी मी ऑक्सिजनची किती करणार 2, म्हणजे हा मॅग्नेशियम ऑक्साईड मी 2 वेळा घेणार. तर मॅग्नेशियम ऑक्साईड मी जेव्हा 2 वेळा घेतो तर माझ्या ऑक्सिजनचे तर 2 झाले आणि इथं पण ऑक्सिजनचे 2 झाले, बट त्याच्यामुळे माझ्या मॅग्नेशियमचे पण किती होत आहेत 2 होत आहेत. तर लेफ्ट हँड साईडला मला तो फक्त एकच दिसत आहे, म्हणून मी त्याचा पण काउंट किती करणार 2. आता तुम्ही जेव्हा गिनणार मॅग्नेशियमचे किती झालेले आहेत माझ्याकडे 2, या साईडला पण मॅग्नेशियमचे किती झाले आहेत 2, ऑक्सिजनचे किती होते आधीचे 2 होते आणि आता किती झालेले आहेत ऑक्सिजनचे 2 झालेले आहेत. याचा अर्थ केमिकल इक्वेशन काय झालेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. कशासाठी, मॅग्नेशियमसाठी, ऑक्सिजनसाठी आणि मॅग्नेशियम ऑक्साईडसाठी. आता पहा हा अमोनिया आहे, नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस जी राहते ती मिक्स होते तर अमोनिया फॉर्म होते. आता अमोनिया फॉर्म कशा प्रकारे झाला तो आपण बघूया. आता किती कसा करायचं, बॅलन्स कसा करायचं तो पाहणार आहोत. तर पहा नायट्रोजनचे किती आहेत 2 आहेत, तर मला नायट्रोजनचे किती करायला लागतील इथं 2. तर जेव्हा मी नायट्रोजनचे 2 करत होतो तेव्हा माझ्या हायड्रोजनचा काउंट चेंज झाला आणि 2 गुणिला 3, तर हायड्रोजनचे किती झाले माझ्याकडे, नायट्रोजनचे तर बरोबर 2 झालेले आहेत. पहा नायट्रोजनचे 2 होते, नायट्रोजनचे 2 झाले. ठीक आहे, कारण की नायट्रोजन एकच आहे, तर 1 गुणिला 2 2 झाले, तर नायट्रोजनचे 2 झालेले आहेत. पण त्याच्यामुळे हायड्रोजनचा काउंट माझा गलत झाला. तर 2 गुणिला हे आधीचे किती होते 3, 2 गुणिला 3 किती झाले 6. तर जर मला याला 6 बनवायचे आहे तर कितीने मल्टिप्लाय करू मी, तर जेव्हा मी 2 ला 3 ने मल्टिप्लाय करतो तर माझ्या याचा काउंट किती येणार, हायड्रोजनच्या 6, कारण की इकडे पण कितीचा आहे हायड्रोजनचा काउंट 6चा आले. तर समजलं, नायट्रोजनचे किती आहेत आता तुमच्याकडे 2 आणि हायड्रोजनचे किती आहेत 6, याही साईडला किती आहेत हायड्रोजनचे 6. समजलेलं आहे तुम्हाला. आय होप थर्ड प्रॉब्लेम पण झाला, सेकंड झाला, फर्स्ट झाला, आखरी उरलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही बुक मध्ये. आता पहा इकडे इथं काय आहे बेटा, हा प्रोपेन आहे. ठीक आहे, प्रोपेन आहे. हा प्रोपेन जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करते तर तेव्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड देते आणि हा आहे वॉटर. ठीक आहे, तर हे देत आहे तो आपल्याला. तर अशांना कशा प्रकारे करतो आपण, तर पहा कार्बन किती दिसत आहेत आपल्याला 3 दिसत आहेत. तर जेव्हा मला कार्बन या साईडला 3 दिसत आहेत, मी काय करणार, कार्बन या साईडला पण 3 करण्याची कोशिश करणार. 3 मी केला. 3 केल्यामुळे माझ्या ऑक्सिजनचा काउंट जो आहे तो चुकीचा झालेला आहे. बट आणखी एक गोष्ट लक्ष द्या, ऑक्सिजन तर सिंगल आहे बट हायड्रोजनचा काउंट किती आहे 8 आहे. तर जेव्हा मी इथं 8 लिहिणार, मला काय करायचं आहे, हायड्रोजनला 8 बनवायचं आहे. इथं किती आहेत बेटा 2, तर 2 ला कितीने मल्टिप्लाय करणार तेव्हा तो 8 बनणार, तर मी कितीने मल्टिप्लाय करणार 4 ने मल्टिप्लाय करणार. तर 4 दुने 8, तर इकडे आपल्याला हायड्रोजन पण किती मिळणार 8. आता पहा पुन्हा, आता कोण राहिला आपल्याकडे, कार्बन पण बॅलन्स झाला, हायड्रोजन पण बॅलन्स झाला, म्हणजे हा काय झालेला आहे, बॅलन्स झालेला आहे. ऑक्सिजन सेपरेट आहे म्हणून मी काय करत आहोत त्याला लास्टला चेक करत आहे. तर ऑक्सिजनचे किती झालेले आहेत इकडे 3 दुने 6, 6 झालेले आहेत. त्याच्यानंतर इकडे किती आहेत बेटा 6 प्लस ऑक्सिजनचे पुन्हा किती आहे 4, आणखी 4 इंटू 1 4 इंटू 1 4, तर म्हणजे टोटल ऍटम माझ्याकडे ऑक्सिजनचे किती झालेले आहेत 10. तर हे 10 करण्यासाठी मी 2 ला कितीने मल्टिप्लाय करू तर माझ्याकडे उत्तर 10 येणार. तर माझ्याकडे जेव्हा मी 5 ने मल्टिप्लाय करणार ऑक्सिजनला तर माझ्याकडे उत्तर किती येणार 10. आता पहा ऑक्सिजनचे पण किती झाले 10 झाले आणि इथं पण किती आहेत 10 आहेत. हे 6 आणि हे 4 किती झाले टोटल 10.
अशाच प्रकारे तुम्हाला पुन्हा 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 प्रॅक्टिस करायची आहे. चे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जर काही नाही आला तर कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पण हे जरूर सॉल्व्ह करा. ठीक आहे, कारण की हे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहेत. आणि पुन्हा जर तुम्ही हे कराल तर तुम्ही तितकेच जास्त फ्लुएंट बनाल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे, तर परफेक्ट बनायचे आहे. आपण सॉल्व्ह करा. पुन्हा जय हिंद, जय महाराष्ट्र.